नमस्कार, मी लतिका। आज आपण पनीर भुर्जी बनवणार आहोत। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। अर्धी पळी तेल टाकायचं आणि तेल चांगलं गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बघा 1 चमचा तूप टाकायचं आणि तूप पण गरम होऊन देऊया। तेल तूप गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बघा 1 चमचा जिरे चांगलं भाजून देऊया। जिरे चांगलं बघा भाजलं गेलेलं आहे, त्याच्यामध्ये एक कांदा टाकायचा। कांदा बारीक केलेला आहे एकदम चॉपरला। हा मोठ्या आकाराचे 2 कांदे आहेत, कारण ही 250 ग्रॅम पनीर आहे, तर त्यासाठी बघा मोठ्या आकाराचे 2 कांदे टाकायचे। तर कांदा आपण चांगला भाजून घेऊया। कांदा बघा अशा पद्धतीने भाजला गेला पाहिजे। आता ह्याच्यामध्ये बघा अर्धा इंच आलं, 4 हिरव्या मिरच्या आणि 1 गड्डी लसूण असं मी कुटून घेतलेलं आहे। तुम्ही पेस्ट करून जरी टाकलं तरी चालेल। आता ही 2 मिनिटं एकसारखं आपण ह्याच्यामध्ये भाजून घेऊया। गॅस मीडियम आहे। 2 मिनिटं बघा एकसारखं परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये 2 टमाटे घेतलेत मीडियम आकाराचे, चॉपरला चांगली बारीक केलेली आहे ती। आता हे याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकायचे, जेणेकरून ही जे आपलं टमाटर पण सॉफ्ट होईल। चवीनुसार आता जरी टाकलं तरी पण चालू शकतं। आता हे परतून घेऊया। परतून घेतलंय बघा 1 मिनिटभर। आता ह्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराची शिमला मिरची, अर्धी बघा लालवाली आणि अर्धी हिरवीवाली आहे। आता ही पण परतून घेऊया। शिमला मिरची टाकल्यानंतर बघा मी परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी वाटायचं बघा। ह्या वाटीनं अर्धी वाटीला कमी पाणी घेतलेलं आहे, जेणेकरून ही जी कांदा आपण ह्याच्यात टाकलाय, टमाटर वगैरे हे टाकले, शिमला मिरची टाकली, ही चांगलं शिजली गेली पाहिजे। गॅस मीडियम आहे, त्याच्यावर झाकण ठेवते आणि एक 2 ते 3 मिनिटासाठी आपण ही शिजवून घेऊया। 2 ते 3 मिनिटं बघा मी झाकून ठेवलं, तर झाकण काढूया आपण। आता ह्याच्यामध्ये जे बाकीचं आपण साहित्य टाकलं होतं, शिमला मिरची वगैरे, हे सगळं बघा शिजतं चांगलं। गॅस बारीक करते आपण। आता ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया। थोडीशी हळद मिक्स करून घ्यायची। तुम्ही कांदा बिंदा भाजताना जरी हळद टाकली तरी पण चालू शकते। अर्धा चमचा जिरे धने पावडर, 1 चमचा मिरची पावडर तुमच्या तिखटाप्रमाणे टाका, मिक्स करून घेऊया। आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि 1 चमचा किचन किंग मसाला। आता हे सगळं परतून घेते। मसाले टाकलेले, मसाले टाकल्यानंतर परतून घेतलेलं आहे। आपण अगोदर कांदा भाजताना थोडंसं मीठ टाकलं होतं, तर चवीनुसार मीठ टाका, चव बघून टाका, जास्त वगैरे होऊ नये। हलवून घेऊया। आता हे बघा पनीर मी असं बारीक करून घेतलेलं आहे। पनीर कसं बनवायचं ह्याची पण मी रेसिपी अपलोड केलेली आहे। पनीरच्या खूप साऱ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत त्या। आता हे मिक्स करून घ्यायचं। गॅस मिडियमच आहे। परतून घेतलेलं आहे बघा। आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि मिक्स करूया। 1 नंबर लागते भुर्जी, करून बघा। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। आणि तुम्ही ह्याच्यामध्ये काय काय टाकू शकता ती पण मला कमेंट करून सांगा। रेसिपी कशी वाटली ती पण मला कमेंट करून सांगा। तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी तुम्ही क्रीम टाकू शकता किंवा दुधाची साय टाकू शकता। ह्याच्यामध्ये बघा मी बटर टाकणार आहे एवढा। जर तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरी चालते। तूप टाकायचं पहिलं। तूप जरी नाही टाकलं तरी तुम्ही तेलात जरी बनवलं तरी पण चालू शकतात। हे मिक्स करून घेतलेलं आहे बघा, एक जागेमध्ये करते। आणि गॅस बारीक करायचा आणि ह्याच्या 2 ते 3 मिनिटासाठी बारीक गॅसवर झाकून ठेवायचं। झाकून ठेवलं तर बघा, तर मस्त बघा किती भारी झालेली आहे पनीर भुर्जी। यातली तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, 2 चिमूट आपण ती चहाची साखर आहे ना, ती साखर जरी टाकली ना तर चवीला 1 नंबर लागतं बरं का। दुधाची साय टाका किंवा काजूची थोडीशी पेस्ट टाकली तरी चालेल। जरी नाही टाकली तरी पण तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा, मस्त पनीर भुर्जी होते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।